खूप तिखट नाहीये. आता चरचरीत जाणवते. पुण्याच्या जवळ जाणारी अशी मिसळ वाटते ही, कारण पण चव आहे म्हणजे अशी. पुण्यात एक चव असते. टांगा पलटी घोडे परा फडता रे फडता रे. लोकल मध्ये घुसतोय असं वाटतंय. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. महाराष्ट्र फूड टूर आपल्याला घेऊन आलेली आहे कोल्हापुरात. भावा, बाय द वे, कोल्हापूर म्हणलं की एकच गोष्ट डोळ्यापुढे येते, ती म्हणजे मिसळ. आणि मिसळचा आपण कोल्हापूरचा व्हिडिओ केलाय, पण त्यात मला तुम्ही कमेंट करून करून भंडावून सोडला की ही राहिली, ती मिसळ राहिली. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या कोल्हापूरमधल्या बेस्ट मिसळ कव्हर करणार आहोत. आणि यासाठी आपल्याला घेऊन जातोय द हंग्री कोल्हापूरकर, म्हणजे हे त्याच्या पेजचं नाव आहे. आणि अस्सल कोल्हापूरकर केदार जोशी, स्वागत आहे भावा. हॅलो. येस. तर कोल्हापूर म्हणलं ना की एवढाच मला कमेंट आल्यात की फडतरे मिसळ. ऍक्च्युली काय आहे, कोल्हापूर इज नॉट ओनली अबाउट फडतरे मिसळ. देर आर लॉट ऑफ मिसळ की ज्या की लोकल फेवरेट्स आहेत. आणि किंवा मी आणि माझ्यासारखे बरेच जण आम्ही डेली बेसिसवर तिकडे जाऊ शकतोय. बर वा. आणि मला अशाच गोष्टी आवडतात की टुरिस्ट पेक्षा तिथली लोक काय खातात ते आपण जाऊन बघूयात. म्हणजे नो डाऊट टुरिस्ट फेवरेट आहेत, कारण तिथे लोकांना ती टेस्ट आवडली आहे. बट लोकल फेवरेट्स पण भरपूर आहेत. आणि मेन म्हणजे छोट्या छोट्या टप्प्यांवर किंवा छोट्या छोट्या स्टॉल्सवर असल्या भारी भारी मिसळ मिळतात. विषय हार्ड आहे इथला. येस. तर मग आपण बघूया की लोकल खाणाऱ्या विषय हार्ड असणाऱ्या मिसळ. चला. नाही म्हटलं तर जनरली पुण्यात कसं कल्चर आहे की दर रविवारी सकाळी मिसळ खातात. असं हा पुण्याचा आहे का कोल्हापूर नाही, पण आम्ही कोल्हापूरकर आधीपासूनच मिसळवार म्हणून जाहीर केलाय कोल्हापूर. असं रविवारी खातात. रविवारी म्हणजे मिसळवार आणि मटणवार. सो सकाळी मिसळ, दुपारी मटण आणि मग टरटरीत झोप. ओके. तर काय या स्पॉट विषयी सांगशील? सो हा स्पॉट आहे नितीन मिसळ, आणि माझी खूप फेवरेट मिसळ आहे ही. म्हणजे खूप बेसिक इन्ग्रेडियंट्स आणि खूप बेसिक आहे. कुठलाही बडेजाव नाही, मिसळची थाळी नाही, लाडू नाही, पापड नाही. जे आहे ते असं आहे. बरोबर. सो बघूया कशी आहे. यस, चला. क्या बात आहे. म्हणजे बघूनच समाधान झालंय रे मला. म्हणजे भीती नाही वाटत नाही अजिबात. पुण्याचे लोक आहे म्हणून विचारतात. तर मला सगळ्यात भारी गोष्ट वाटते की सिरामिक प्लेट. म्हणजे मला एकदम जुन्या लहानपणाची आठवण येते सिरामिक प्लेट मध्ये. विंटेज वाटते एकदम. ते बघूनच खूप छान वाटतंय. प्रेझेंटेशनच मस्त वाटतं. आणि याच्यामध्ये काय काय शेव चिवडा. सो याचा बेसिक आहे की मटकी बटाटा असेल, उकडलेला बटाटा, त्याला थोडीशी मोहरी आणि हळद घालून फोडणी दिलेली असेल. मटकी असेल बॉईल केलेली ती पण. वरनं फरसाण नाही आहे, फरसाणमध्ये गाठी नाही, पापडी नाही. इट इज जस्ट शेव आणि चिवडा. बस बेसिक दोन गोष्टी आहेत, शेव चिवडा आणि त्याच्यावर चिरलेला कांदा, लिंबू. फरसाण नाही आहे त्यांनी असा खूप सात्विक संताप त्यांनी व्यक्त केला की फरसाण नाहीये याच्यामध्ये. आणि बरं, याच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? हा एक अस्मितेचा विषय निर्माण झालेला आहे, पाव का ब्रेड. लय कॉन्ट्रोवर्सी आहे याच्याबद्दल. म्हणजे बाहेर अपार्ट फ्रॉम कोल्हापूरची लोक ह्याला तर डायरेक्ट त्यांनी सँडविचचा ब्रेड म्हणून घोषित करून दिला. म्हणजे ब्रेड पाव ठीक आहे. मला असं वाटतं की ह्या कॉन्ट्रोवर्सी बनवण्याच्या जिथं जे चांगलं मिळतं ते एन्जॉय करा. आणि हा ब्रेड नाही, हा पेटी पाव आहे. राईस म्हणजे तुम्ही बघू शकता, हा सँडविचचा ब्रेड नाही आहे. सो हा रेक्टँगल शेप मध्ये आहे आणि हा एकदम तेवढाच मऊ आणि आहे. सँडविचचा थोडा एकतर प्रॉपर साईज असतात. बरोबर. हा मऊ असल्यामुळे मला वाटतं पातळ भाजी हा जास्त चांगली अगदी सोक करून घेतो. सॉरी नाशिककर, मला पर्सनली हाच प्रकार आवडतो. पाव फारसा नाही आवडत. हे माझं वैयक्तिक मत आहे. लगेच कमेंटवर याल लगेच. म्हणजे आमचं पण वैयक्तिक मत तेच आहे, पण ठीक आहे. सो ही अखंड पेटी आहे आणि इथं तुम्हाला स्लाइस करून येतात. हे प्री कट कुठलेही नाही, मशीनवरती. हे इथं फ्रेश कट करतात. आणि इथलं कोल्हापूरच्या लोकांना ह्याचं फार फॅसिनेशन आहे. हे साईड पाव म्हणतात त्याला. लोक मागून मागून घेतात की आम्हाला साईड पाव पाहिजे. वा, बेस्ट. ताजा ब्रेड. येस, ताजा. येस. तर खूप त्रास होतोय, सुरुवात करूया. पहिला घास मी खातोय.
कसा आहे कसा आहे कसा आहे. अरे भावा खरं ना, अस्सल मिसळ म्हणतात ना, मी तू जसं म्हणलं नो नॉनसेन्स. अस्सल मिसळची चव आहे, जी पातळ भाजी आहे म्हणजे रस्सा आणि थोडीशी तर्री, येस चा वेगळेपणा जाणवतोय आणि खूप तिखट नाहीये, म्हणजे चविष्ट आहे खूप. आणि जनरली असं खूप ना असा गैरसमज केला की कोल्हापूर म्हणजे खाणं नुसतं प्रत्येक रसाला पाणी प्यावं लागेल असं. हा का गैरसमज आहे माहित नाही खरं तर. कोल्हापूर म्हणजे हा तिखट असं काय नसते आणि ही काय ही मसाल्यांची टेस्ट आहे. प्रॉपर खाल्ल्यावरती नाही का फटाके फुटतात बघ, येस तसा एक थोडा फील आहे त्याला, आफ्टर इफेक्ट थोडासा आहे. सुंदर मिसळ आहे, नितीन मिसळ, गाड्यावरची मिसळ आहे, वेगळं कॅरेक्टर आहे या मिसळ असं मला वाटतं. येस आणि मजा आली. दादा तुला मेनली पुण्यातली मिसळ आणि कोल्हापूरची मिसळ यात मेनली काय डिफरन्स, म्हणजे आय एम नॉट कम्पेअरिंग वगैरे, बट टेस्ट मध्ये किंवा काय गंमत मसाल्यांची आहे. पुण्याची थोडी सोपक असते नाही म्हणलं तरी, पण मला तीही तशा प्रकारची टेस्ट पण आवडते, कारण नाही म्हणलं तरी तो एक वेगळा फॉर्म आहे मिसळचा मला असं वाटतं. बरोबर. पण कोल्हापूरच्या गंमत सगळी मसाल्यांची आहे. राईट. कोल्हापूरची लाल माती आणि हे खाल्ल्यावरती हे जे लाल लागतं हे सिमिलर आहे असं मला वाटतं. तर आता आपण ना प्रत्येक व्हिडिओमध्ये रेटिंग सिस्टम देतो, तर आपण आता कोल्हापूरचीच विशेषणं घेऊयात. तर मला सांग, कोल्हापूर आपल्याला 3 गोष्टी द्यायच्या, गुड, बेस्ट किंवा आउटस्टँडिंग. ओके, तर काय म्हणशील? सो गुड असेल तर तुम्ही म्हणू शकता नादखुळा आहे. नादखुळा. सेकंड जे आहे बेस्ट आहे तर विषय हार्ड. विषय हार्ड. आणि थर्ड जर असेल तर मग काय खाऊन तुम्ही टांगापलटी झालात म्हणून टांगापलटी घोडे फरार. घोडे फरार. नादखुळा, विषय हार्ड, टांगापलटी घोडे फरार. येस असं म्हणू शकता. येस. सो त्याला काय वाटतं? विषय हार्ड आहे भाऊ, म्हणजे विषय हार्ड आहे आणि इथे येऊन खाल्लंच पाहिजे असं मी नक्कीच सांगेन. येस. बेस्ट. तर भाऊ विषय हार्ड मिसळ एकदम पहिला स्पॉट असा आहे की म्हणजे मी परत पुण्याला गेलो तरी चालेल, इतकी चविष्ट मिसळ खाल्लेली आहे. पण आता एवढा आलोच आहे तर आपण बाकीच्या मिसळ पण ट्राय करू. काम करू, गाडीवरचा ट्रेंड आपण चालू केला तर आपण गाडीवरचीच आणखी एक मिसळ ट्राय करू. येस, गाडीवरची मिसळ हवं. चालतंय. गाडीवरची मिसळाला आपण गाडीवरतीच जाऊया. चालेल. येस, तर या स्पॉट विषयी सांगशील, कुठला स्पॉट? सो अगेन रमेश भगत. सो हा थोडा उद्धमनगर इंडस्ट्रियल एरिया आहे. इथं तुम्हाला बघायला मिळेल की सगळ्या कामगार लोकांचीच गर्दी आहे. सो इथली एक मिसळ आहे, चरचरीत मिसळ आहे, चरचरीत. म्हणजे तुम्ही पहिल्या घासालाच समजेल की विषय हार्ड म्हणजे. आता त्याच्या पुढच्या एका बघूया. बरं, ऍक्च्युली इथे खायला आम्ही आलो होतो. मुक्ता नार्वेकर सोबत मी एक व्हिडिओ केलाय मिसळचाच, कोल्हापूरची मिसळ, आणि त्यावेळी भगत बंद होतं. हे बंद बऱ्याच वेळा असतं ना, राईट, कारण सोमवारी पूर्ण इंडस्ट्रियल एरिया बंद असतो हा. सो ती गाडी पण बंद असते इव्हेंटची. अगेन सर्विंग स्टाईल मध्ये फरक आहे. मगाशी आपण थोडं उथळ प्लेट मध्ये मिसळ खाल्ली, ही बाउल मध्ये तेच इन्ग्रेडियंट आहेत सेम, ते फक्त बाउल मध्ये. चला तर ट्राय करूया ते मिसळ. पण भाऊ हा पॅटर्न सगळीकडे सेम आहे. मस्त आहे, म्हणजे खूप तिखट नाहीये. पण मी म्हणत असं की मे बी आधीच्या स्पॉटची कम्पेअर होतंय. आता चरचरीत जाणवतंय. वेळ आला थोडा, ती वात पेटते ना फुटायला, तसं झालं. नाही, आहे चरचरीत आहे. उगाच मला असं वाटलं की चरचरीत नाहीये. जेव्हा घशाखाली उतरली तेव्हा कळलं चरचरीत आणि ठसकेबाज आहेच. सुंदर आहे. आणि परत तेच आहे की ही जी वरती तर्री टाकली ना, त्याची मस्त आहे रे, खूप मस्त चव आहे. त्या तर्रीमुळे खऱ्या अर्थाने गेम चेंजर मिसळ होतीये. अस्सल कोल्हापूरच्या मिसळ म्हणतात ना, तशी आहे, तशी मिसळ आहे. तो मसाला आणि तसा स्वाद सगळा, आहा, ब्रेडात सोक होते पूर्ण ते तर्री. आणि असं ते भिजून जे काय जातं ना, म्हणून तृप्त आलेलं आहे. और कोल्हापूरकरांचा एक ठरलेलं विषय आहे की रविवारी सकाळी उठायचं, ज्योतिबाला जायचं, ट्रेकिंग करायचं. तिथे एक गाव आहे, सो तिथून पायथ्याशी ट्रेकिंग करता येतं. लोक सकाळी लवकर उठून ज्योतिबाला जातात. येता येता ही मिसळ किंवा असे प्रत्येकाचे ठरलेले स्पॉट्स आहेत की आज इथं ते इथं मिसळ खातात, घरी जातात. जाताना काळी पिशवी मटणाची घेऊन जातात आणि दुपारी मटणाचा बेत असतो. हा, खूपच सात्विक आहेत कोल्हापूरकर. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाची लॉयल्टी वेगळ्या मिसळला असेल. काही लोक जे हे खातात त्यांना दुसरी आवडत नसेल असं. अगेन काही लोक असे म्हणतात की नाही रे भावा, भगतची भारी आहे, नाही रे फडते. इव्हन लोकल पण अशा आहेत ज्यांना फडतरी आवडती. मी आय एम नॉट सेइंग की फडतरी बाद आहे, पण फडतरे बरोबरच आणखी अशा भरपूर मिसळ आहेत. आता ऑनेस्टली ह्या मिसळापेक्षा वॉकिंग डिस्टन्सवर फडतरी आहे इथं, इथून लेफ्ट घेतलं. बरं, हो. तरी पण गर्दी तुम्हाला दिसते सगळीकडे. काय रेट करणार या मिसळला? या मिसळला पण विषय हार्ड भाऊ. विषय हार्ड. एक जेन्युइन प्रश्न,
मी आता जाऊन हे रिफिल करून आणलं. मला हे कुठले पैसे लावणार नाहीत, मला हे अनलिमिटेड रिफिल आहे. पुण्यात असं का नाही होत? पुण्यात कांद्याचे पैसे वेगळे, पुण्यात सॅम्पलचे पैसे वेगळे, तुम्ही परत फरसाण वगैरे घेतला असं त्याचे सेपरेट पैसे वेगळे. म्हणजे काय अनलिमिटेड मिसळ. थोडक्यात मिसळ आधी 100 रुपये लावायची आणि मग त्याच्यावर हे सगळं असं आहे बघा. आता मला पुण्याची बाजू घेणं भाग आहे. पुण्यात महागाई पण खूप आहे, त्यामुळे असं करावं लागतं. आता काय करणार आता असं इश्यू. आपण कांद्याचे पैसे नाही घ्यायला पाहिजे एक्स्ट्रा असं मला वाटतंय. अगदीच मी समजू शकतो बाकी गोष्टींचे, कांद्याचे नाही घ्यायला पाहिजे. पण इथं कोल्हापुरात अजून तरी असं काय नाही, पातळ अनलिमिटेड मिळते इव्हन नॉनव्हेज बरोबर. पण फडतऱ्यात पण तसंच आहे का? ज्या फेमस मिसळ तिथे पण तसंच? तिथे पण तसं. तुम्हाला चार्ज नाही करणार, तुम्हाला पाहिजे तेवढे मिळू शकते. अनलिमिटेड मिसळ थोडक्यात 50 रुपयात. काय खाणार नसतं व्यवस्थित. काका कुछ बोलेंगे विवाद हो जाएगा. ते म्हणतात की श्रावणात मटण बंद असलं की याच्यावर भागवायचे म्हणे तहान. म्हणजे किती रोज मटण लागतं. त्यांचं असंही म्हणणं आहे. मला वादग्रस्त बोलले काका की पुण्यात काहीच खायला मिळत नाही म्हणे. गाडीवरच्या मिसळचा विषय लय हार्ड होता. आपल्याला हा जो फॉर्मॅट आहे ना गाडीवरची मिसळ हा खूप आवडलाय. अजून कुठे मिळेल आपल्याला गाडीवरची बेस्ट मिसळ? अजून एक मिसळ आहे जी माझ्या शाळेपाशी आहे. सो माझी चाइल्डहुड फेवरेट म्हणता येईल. चला इथे ना गाडी इकडे इकडे. इथे फुल मिसळ पण आहे आणि हाफ मिसळ पण आहे. हो, कारण शाळेचा एरिया आहे आणि आमच्यासारख्या लहानपणी आम्ही 10 रुपये पॉकेट मनी घेऊन येणाऱ्यांच्यासाठी ही मिसळ हाफ मिसळ 25, आता 25 आहे, तेव्हा 10 रुपयाला होती. वा, घेऊयात एक मिसळ. येस, तर या स्पॉट विषयी सांगशील? सो हा माझा चाइल्डहुड फेवरेट स्पॉट आहे, कारण हा माझ्या शाळेसमोरच आहे आणि इथं बऱ्याच गोष्टी मिळतात. म्हणजे वडा, समोसा, मिसळ यांची 10 रुपयाला आधी चालू होती, आता 25 आणि 45 रुपये झालेली आहे. सो अजून पण मला वाटतं ही पॉकेट फ्रेंडली आहे आजच्या पोरांच्या पॉकेट मध्ये कन्सिडर करता. सो दोन हाफ घेतल्यात. हाफ मध्ये सिंगल येतो ब्रेड आणि थोडीशी क्वांटिटी कमी येते आणि मोठ्याला मोठा बाउल असतो आणि 2 पाव येतात. बट ह्याला असं काय नाही की परत पाव नाही घेऊ शकत, तुम्ही परत पाव घेऊ शकता. तर येस, खाऊयात. येस. तर यात पण मटकी, बटाटा, शेवचिवडा, पातळ भाजी, कांदा, लिंबू, सेमच, फक्त दही नाहीये. पातळ भाजीची टेस्ट थोडी डिफरंट आहे मागच्या 2 ह्याच्यापेक्षा, थोडी वेगळी आहे, पण छान आहे. पण तरी आय गेस ही शाळेतल्या मुलांना सुद्धा खाता येईल अशी टेस्ट आहे थोडी. म्हणजे जो फ्लेवर आधीच्या कोल्हापुरी मिसळ थोडा लालसर तर्री पण होती. मला यांचा थोडा ओला मसालाचा टेस्ट जाणवते. म्हणजे खोबरं, कोथिंबीर, प्रॉमिनंटली कोथिंबीर लागते. थोडं आपण म्हणतो ना पुण्याच्या जवळ जाणारी अशी मिसळ वाटते ही. कारण पण चव आहे म्हणजे अशी. पुण्यात एक चव असते. पुण्याच्या जवळ येणारी चव नाही, पुण्यात पण चव असते. नाही, पण आपण आता पुणे कोल्हापूर या वादात नको पडूयात. मला असं वाटतं मी मान्य केलेलंच आहे कोल्हापुरी मिसळ बेस्ट आहे. तर सुरेख आहे, याचा मसाला कम्प्लिटली वेगळा आहे आणि छान आहे. हो, नक्कीच. 2000 साली मिसळ सुरुवात केली, त्यावेळी त्यावेळेला 5 रुपयाला हाफ, फुल मिसळ 8 रुपयाला होती. बरं. आणि घरगुती टेस्ट ठेवली आहे पूर्वीपासून. म्हणजे शाळेतली मुलं येतात ती अजून येतात का? शाळेतली मुलं येतात, आता भरपूर परदेशात गेली ती पण येतात मुलं. बरं. त्याच्यात आता सध्या आमची 3री पिढी खायला येते आमच्या मिसळ. अरे, मुलांची मुलं खायला घेऊन आता इकडं. पण रेटिंगचा जर विचार केला तर माझ्या मते विषय हार्ड भाऊ, एकदम विषय हार्ड. फुल घाम गायला आणि अजून बऱ्याच शिल्लक आहेत, पण आज ताकद संपली आमची. त्यामुळे मला असं वाटतं बाकीच्या मिसळ आपण उद्या कव्हर करूयात का? डन. अजून फिरवायला भरपूर आहे माझ्याकडे. तर काल 3 मिसळ खाल्ल्या होत्या आणि असं वाटलं की थोडे पोटाला विश्रांती द्यावी आणि मग पुढच्या मिसळ एक्सप्लोर कराव्यात. म्हणून आम्ही आज परत चालू करतोय नवीन दिवशी नवीन मिसळ आणि अतिशय प्रसिद्ध मिसळ इथे आलेलो. कोल्हापुरातली टुरिस्ट लोकांचं मोस्ट फेवरेट. येस. आणि हा मला म्हणत होता केदार की अरे अजून खूप आहेत मिसळ कव्हर करण्यासारख्या आणि त्याच प्रसिद्ध का जायचं. पण मला असं आलं की नाही, मला एवढं ज्याचं नाव आहे ते ट्राय करून बघायचंय. तर आपण बघूयात. खूप वेटिंग असेल, रविवारचा दिवस आहे. येस. तर बघूयात. मला नाव सांगायची गरज नाही, म्हणजे अशी इतकी प्रसिद्ध मिसळ. येस. चलो. तर आम्ही आलेलो आहोत द फडतरे ओजी. कारण मला इतक्या म्हणजे खरं तर मी फडतरे खाणार नव्हतो, मी बाकीच्या कव्हर करणार होतो, पण मला इतक्या लोकांनी भंडावून सोडलं की फडतरे शिवाय कोल्हापूर सोडूच शकत नाही.
त्यामुळे हा जो आपला अस्सल कोल्हापूरकर आहे त्याची पण इच्छा नव्हती इथे यायची, पण तरी आम्ही फेमस म्हणून आलो. कव्हर कधी शेवटची खाल्ली पडतरी? 4-5 वर्ष. तू कोल्हापूरचा असून पडतरी काढण्याचं कारण काय? नाही, जसं म्हणलं असं की एकतर गर्दी खूप असते, टुरिस्ट लोक इथं भरपूर येतात आणि खरं सांग, खरं हो खरंच सांगू शकतोस की नाही आता मला चव आवडत? हा, म्हणजे मला बाकीच्या जास्त आवडतं. बिचारा तो आता कोल्हापूरकर म्हणून मान ठेवायला पाहिजे, पण ऑफकोर्स मला सगळं रंगरूप तरी छान वाटतंय आणि आम्ही 2 मिसळ ऑर्डर केल्यात. दादाच्या इच्छेखातीर. हा, म्हणजे मला असं आलं की म्हणजे मला क्युरिओसिटी जनरेट झाली की इतकं का लोक फडतरे करतात. आम्ही इतक्या ऑसम मिसळ कव्हर केल्यात गेल्या 3, आणि त्या खाल्यानंतर मला खरं तर अशाच ज्या माहित नाहीत लोकांना अशा दाखवायला आवडल्या असत्या, पण मला कोल्हापूरकर आणि बाकीच्या लोकांनी सोडलं नसतं जर मी फडतरे कव्हर नसती केली. मला असं आलं की ते नसतं का की ट्रेडिशन असतं बघ, की मी ते करायला सांगतो तुम्हाला, तो इथं गेला म्हणजे हा बॉक्स करायलाच पाहिजे. तसं समाव फडतरे. तर आलेलो आहोत फडतरेमध्ये आणि ही पहिली ब्रँच ना त्यांची? हो, ही मेन ब्रँच, म्हणजे त्यांची एकच ब्रँच आहे ही. ओके. आता रिसेंटली त्यांनी मंदिरापाशी सुरू केली आहे. बर, तर खाऊयात आणि बघूयात की कशी आहे द फडतरे मिसळ. कांदा असा देतात का हे? येस, नाही बारीक कांद्याने मिसळ नाही घातलेला आहे. बरं. आणि हा साईडनं वरती दही पण त्यांनी वरती दिलंय. दही पण दिलेला आहे. मला असं वाटतं आधी मिसळचा घास खावा का येऊ घ्यायला. छान आहे, पण असं म्हणजे असं किक नाही. म्हणजे आपण आधी खाल्ल्या होत्या लगेच, त्यामुळे बाहेरच्या लोकांनाही हा, वाटत जास्त असेल, कमी तिखट जास्त. मग नक्कीच मी रेकमेंड करेन की जी आपण नितीन खाल्ली, भगत खाल्ली, त्याला आता एक वेगळी गंमत होती त्याला म्हणजे मसाल्यांमध्ये. तसा बऱ्यापैकी माइल्ड आहे, म्हणजे कोल्हापूरची मिसळ अशी वाटत नाही. सॉरी फडतरे प्रेमींसाठी माझं प्रामाणिक मत सांगतोय मी. हे खूप जुनेत म्हणून नाव झालं किंवा असं काही प्रकार आहे का? हा, खूप आधीपासून आहे. मी असं नाही म्हणणार वाईट आहे, छान आहे मिसळ म्हणून छान आहे. म्हणून प्रत्येक मिसळी जशी वैशिष्ट्य, एक विशिष्ट टेस्ट आहे तशी. असं तेच आहे ना की फडतरे काय वाटत नाहीये. म्हणजे त्यापेक्षा कोल्हापूरमध्ये बाकीच्या म्हणजे आम्ही 3 ट्राय केल्या, इव्हन ती लक्ष्मी पण मस्त आहे. हो, दत्त पण मला आवडली होती. पेटी पाव छान आहे, एकदम ताजा आहे. इथे सगळीकडे असं एकदम ताजं का फ्रेश. रेटिंग तुझ्या मते काय? नादखुळा. माझ्यासाठी पण नादखुळा, म्हणजे छान आहे, पण आउटस्टँडिंग आहे किंवा लोक ज्या पद्धतीने याची हवा आहे. पण तरी मला कायम असं वाटतं, परत प्लीज पर्सनली घेऊ नका आणि असं ऑफेंटर अजिबात होऊ नका. एक्झॅक्टली. कारण मिसळ हा इतकी वैयक्तिक गोष्ट आहे ना, म्हणजे एखादी मुलगी कोणाला आवडते असं आहे, याला काय आवडली किंवा हिला काय आवडला हा, तसं मिसळचं आहे असं मला वाटतं. राईट. हा, आता मग मुलींचा विषय काढलाच आहे. कोल्हापूरमध्ये काय म्हणजे पोरींना पटवण्यासाठी किंवा चिकणी पोरी असेल तर काय भाषा कोल्हापूर? तसं खूप जुनी स्लँग अशी होती की एखाद्या मुलाला जर विचारायचं असेल तर ओ रिस्पॉन्स आहे काय, म्हणजे पण ही खूप जुनी पद्धत झाली आणि खूप ओल्ड फॅशन आहे. सो आय रेकमेंड की जर कोल्हापूर मला पटवायचं तर ऑब्व्हियसली मिसळ आणि तांबडा पांढरा डेट इज मस्ट बेस्ट. सो इथल्या मुली सुद्धा तेवढ्याच खाणाऱ्या आणि अशा म्हणजे तांबडा पांढरा शिवाय राहू शकत नाही वगैरे आहेत, अशा आहेत. म्हणजे मुलांच्या तोडीस तोड मटण खाणाऱ्या पोरी आहेत. ओ रिस्पॉन्स. येस, ओ रिस्पॉन्स आहे. ओ रिस्पॉन्स आहे काय? रिस्पॉन्स आहे. तर आणखी एक फेमस स्पॉट राहिलेला आहे जो सुद्धा आयकॉनिक आहे कोल्हापूर मधला, ज्याची पण खूप सारी रेकमेंडेशन्स आहेत आणि मला केदारनी पण म्हणलं की तो तसा बरा स्पॉट आहे. हा, म्हणजे अजून पिक्चर बाकी आहे. सो हा, म्हणजे प्रसिद्ध असला तरी फडतरे सारखा नाही असायचं म्हणणं आहे, त्यामुळे बघूयात. म्हणून मी सकाळी म्हणत होतो आपण 9:30 इथे येऊया. एवढी गर्दीत मला वाटलं उलट, आणि काही नाव वगैरे काही नोंदवायचं नाही. यांची अशी सिस्टम आहे की ज्याला जागा मिळेल बसून खायचं. रुमाल कुठे टाकतील का बघूयात आपण. एवढी गर्दी आणि एवढे कष्ट, त्यामुळे ही मिसळ टांगा पलटी निघायलाच पाहिजे, नाहीतर वर्थच नाही एवढं थांबणं. फायनली अर्धा तासाच्या वेटिंग नंतर आत आलेलो होतो. त्याचे देवळात कसं आपण दर्शनाला जातो ना, हळूहळू लाईन पुढे सरकते, मग गाभाऱ्यात पद्धतीने आलोय. कोंबड्यांच्या गाभाऱ्यात आलोय. कोंबड्यांच्या गाभाऱ्यात आलोय. आणि छान गोष्ट म्हणजे फॅमिली रन बिझनेस आहे ना. हो, फॅमिली रन बिझनेस आहे. त्यांची 2 हे आता तर एवढं दिसतंय, याच्यापेक्षा सुद्धा छोटं होतं आधी, तेव्हा पण एवढी इतकीच गर्दी असायची. आता इतकीच गर्दी आहे. आणि रविवार आहे, त्यात मिसळवार आहे, त्यामुळं मिसळवार ढीक गर्दी. मिसळवार असा रविवारच्या ऐवजी कॅलेंडर वरती पण मिसळवार मिसळवार कोल्हापूरकरांनी.
तर बघूयात आता हे यस तर आलेली आहे मिसळ. माझ्या प्रेझेंटेशन फारच इंटरेस्टिंग आहे. येस, सो त्यांनी सगळी मिसळ एकत्र सॉगी होऊ नये याचा खूप चांगली खबरदारी घेतली. सो यात अगेन सेम इन्ग्रेडियंट्स आहेत. खाली बटाटा आहे, इथं मटकी दिसते आणि शेव चिवडा बाहेर ठिकाणी आपण थोडा मिक्स बघितला, पण इथं शेव आणि चिवडा हे पण 2 सेपरेट एलिमेंट आहे. सो त्यांनी खाली बटाटा आहे आणि वरनं शेव चिवडा दही कांदा लेअर येस प्रॉपर लेअर आहे. आणि हाफ साईडला इथं पातळ भाजी टाकली आहे, जेणेकरून तुम्ही लागेल तशी घ्या तुम्ही. DIY केलेला आहे, डू इट युअर ओन. सो तुमच्या पद्धतीनं मिक्स करा आणि एन्जॉय करा. आणि पेटी पाव पण मस्त दिलं. Yes, cut करून दिलं. आपण लगेचच खाऊयात. आधी येस, फक्त मिसळ खातो so, आणि मग नंतर थोडा थोडं हे करून त्यात मिक्स थोडंसं करा. जेवढं मला पातळ हवंय तेवढं. येस, टांगा पलटी घोडे परत. म्हणजे मला बाकी काय बोलतच नाही, डायरेक्ट हाय रेटिंग. अप्रतिम चव आहे याची आणि तो मसाला कोल्हापुरी येतो आणि म्हणत होतं जाण आहे अजिबात, झटका आहे. आणि खरंच ही आयडिया भारी आहे त्यांची. त्यामुळे काय होतंय की शेवट चिवड्याचा कुरकुरीतपणा त्या रस्स्यासोबत येतो, त्यामुळे मजा येते. Yes, मजा येते. तर सगळेच सॉगी होते आणि ते सगळेच असं ते मऊ होऊन जातं. पण तुला काही सांगावं येस असं हवा तशी घेऊ शकतो. बाईट बनवा तिचा आणि वरपा वरपा भारी आहे. वर्थ द वेट. वर्थ द वेट. म्हणजे असं एका घासात वसूल. सो अगेन अनलिमिटेड टॉप ऑफ पातळ भाजी. मग नुसतं खात सुटलंय बोलायचं, मग मला सुचत नाहीये. आणि मी तिथेही मिसळ खाल्लेली आहे, बट आय कांट मिस ठोंबरे. इथे येऊन मला तुझ्यामध्ये कोल्हापूरमध्ये तुझ्या रेकमेंडेशन टॉपची ही येस ठोंबरे नितीन The best. नितीन सुद्धा अप्रतिम होती. पण येस नितीन पण मस्त आहे. याला गंमत वेगळी आहे. फायनली मिशन मिशन सो दादा Okay. काय वाटतं, कशी वाटली मिसळ ही? ग्रेट. म्हणजे आपण 5 मिसळ ट्राय केल्या हम्म. आणि 5ही भारी होत्या आणि प्रत्येकाची चव अस्सल कोल्हापुरी होती. आणि ही म्हणत ना की पीक असं तुम्ही शेवटचा एकदम पीक गाठता. आता कोल्हापुरात आले म्हणजे फक्त मिसळच असं नाही, कोल्हापूरमध्ये मिसळपेक्षा सुद्धा किंवा मटनपेक्षा सुद्धा बाकी विषय फेमस आहेत. बर, शक्यतो मला असं वाटतं नवरात्र येत हो, नवरात्र तर येते. आपण देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला कुठले इंटरेस्टिंग स्पॉट आहेत का असे? अरे एकदम सुटेबल आता येणाऱ्या सणासुदीसाठी तू हे चूज केलं. सो आपण मंदिराच्या शेजारी जे काही स्पॉट्स आहेत ते एक्सप्लोर करू. जे चालत आपल्याला फिरता येतील असे आपण इंटरेस्टिंग स्पॉट बघू. म्हणजे जर तुम्ही दर्शनाला आलात तर तुम्हाला हे ट्राय करता येतील. तर येस, भेटूयात आपल्याला. तर केदार आपल्याला पुढच्या भागामध्ये सुद्धा हवा आहे. आणि बाय द वे केदारचं पेज आहे, इन्स्टा पेज द हंग्री कोल्हापूरकर. नक्की फॉलो करा, तुम्हाला कोल्हापूर आणि आजूबाजूच्या सगळे इंटरेस्टिंग स्पॉट्स कळतील. सो माझ्या पेजवरचं पब्लिक की दादाचं युट्यूब चॅनल पण आहे, इन्स्टा तर आहेच, प्लस युट्यूब पण आहे सुकीर्त जी नावानं. त्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हीही दादाबरोबर महाराष्ट्र एक्सप्लोअर करा. येस, थँक्यू. भेटूयात पुढच्या बुधवारी अजून कोल्हापूरमधल्या इंटरेस्टिंग स्पॉट्स. तोपर्यंत हॅपी जर्नी.